नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. आज आपण जाणून घेणार आहोत की प्रसूतीपूर्व किंवा प्रसूती दरम्यान जे गरोदर मातेला कोणकोणत्या धोक्याची लक्षणे उद्भवू शकतात त्याच विषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघूयात की धोक्याची लक्षणे कोणत्या आहेत. योनी मार्गातून रक्तस्राव होणे, कमी अधिक प्रमाणात योनीतून रक्तस्राव होत असेल किंवा रक्ताच्या गाठी पडत असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे. गर्भाची हालचाल जी आहे ती बंद होणे किंवा मंदावणे हे सुद्धा काळजी करण्यासारखं कारण आहे. ज्या वेळेस बाळ गरोदर मातेला जाणवतं की बाळ हे आपल्या हातपाय हलवत नाहीये किंवा आपल्याला बाळाची हालचाल जाणवत नाहीये त्यावेळेस सुद्धा आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. गरोदरपणामध्ये खूप जास्त तीव्र डोकेदुखी होत आहे किंवा चक्कर येत आहे, अंधूक दिसत आहे, तर अशा वेळी सुद्धा आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरोदर मातेच्या किंवा जी माता प्रेग्नेंट आहे तिचा चेहरा जे आहे ते अगोदरच्या चेहऱ्यापेक्षा नॉर्मल चेहऱ्यापेक्षा सुजलेलं असतं किंवा सूज आलेली असते किंवा ते मातेच्या हातावरती मागच्या हातावरती ही सूज आलेली असते आणि जर का आपण असं दाबून बघितलं तर तिथे खड्डा पडतो, तर हे सुद्धा एक धोक्याचेच लक्षण आहे. गरोदरपणामध्ये काही तुरळक प्रमाणातच ह्या गोष्टी घडून येतात की गरोदर मातेला आकडी येणे ही गोष्ट घडते. तर अशा वेळेला चेहरा हातपाय आवळते गरोदर माता, तर त्यावेळेस सुद्धा सगळेजण घाबरून जातात. तर अशा वेळेला सुद्धा त्वरित आपल्याला डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. गरोदर मातेला ज्या वेळेस महिला प्रेग्नेंट असते त्यावेळेस तिच्या वारंवार रक्ताच्या तपासणी केल्या जातात किंवा तिला लोहयुक्त गोळ्या चालू केल्या जातात. कारण का की मातेला पुरेशा प्रमाणामध्ये रक्त तिच्या शरीरामध्ये असणे खूप गरजेचे आहे. तर तीव्र रक्ताक्षय जर का असेल तर तो कसा ओळखायचा. त्या मातेची जीभ जी आहे ती पूर्णपणे पांढुरकी पडलेली असते, तिच्या शरीरावरती थोड्या प्रमाणामध्ये सूज आलेली असते, ती चिडचिड करते, अशक्तपणा जाणवतो जास्त प्रमाणात. तर अशा वेळी त्वरित आपल्याला गरोदर मातेची जी टेस्ट आहे एचबीची ती करून घ्यायची आहे. ज्या वेळेस महिला प्रेग्नेंट असते त्यावेळेस मातेला वारंवार ताप येणे, मातेची ज्यावेळेस आपण ताप तपासतो त्यावेळेस 100 फॅरेनहाइट पेक्षा जर का मातेचे तापमान हे सतत राहत असेल तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला टाळाटाळ न करता वेळ न दवडता आपल्याला डॉक्टरांशी संपर्क करायचा आहे. लघवी करताना आग होते किंवा जळजळ होते तर अशा वेळेस सुद्धा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आणि बऱ्याचशा महिलांना योनी मार्गातून हा श्वेत पदर जात असतो किंवा अंगावरून पांढरे पाणी जाण्याची शक्यता असते, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला डॉक्टरांना दाखवून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.